जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या पालेगाव या ठिकाणी नवीन MIDC भूसंपादन करण्यात आली आहे, परंतु येथील काही शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरणाला विरोध दर्शवला आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता MIDC संबंधित कंपन्यांना जमीन हस्तांतरित करत आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्वे करून दिला जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आज MIDC अधिकारी, सर्वे अधिकारी आणि संबंधित कंपनी मालक यांच्या मार्फत पालेगाव MIDCत सर्वे सुरू असतानाच शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार विरोध दर्शवला आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत जमीन ताब्यात देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सर्वे बंद पाडला आहे। दरम्यान कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना बसून चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे। आम्ही जेव्हापर्यंत मध्ये गेलो तोपर्यंत बोलतो तुमची 2 सातबारे या मशीन गेले, बोलू गेले तेवढे तुम्ही मापून घ्या, बाकी राहील तेवढं आम्हाला मोजून द्या। तर उरलेले सोडून द्यायची। तर पर्यंतनी सांगितलं सर्कलला का यांना, तलाठी सर्कलला सांगितला का यांना जमीन मोजून दे। पर्यंतनी सांगितलं का यांना जमीन मोजून दे, तलाठीला सर्कलला सांगितलं मोजून जमीन दे, या दाखवून दे यांच्यावर कम्प्युटरवर। तर कम्प्युटरवर गेला, कम्प्युटरवर गप बसून राहिला। त्याला सांगला तो बोलतो गोईन लिखऱ्या वारेंगे, आमच्या बाजूला गोईन लिखऱ्या वारेंगे। हां ते सांगत राहिले। बोलो आमची, मी टॅबला हात मारला, बोलो आमची दाखव, आमची दाखव। नाही दाखवली आम्हाला जमीन। आम्ही परत गाडीवर गेलो, परत वापस आलो, परत बोलो पर्यंतमध्ये जावा का यांना विचारावा का आम्हाला जमीन यांनी सर्कलनी दाखवली नाही, तरी आम्ही गेलो नाही। आम्हाला जास्त त्या टायमाला आम्हाला जर केसी कंप्लीट करा, आम्ही यांच्यावर कधीच केसी कंप्लीट केल्या असत्या, पण आम्हाला तसं करायचं नाही। आपली जमीन असून आपण काय पैसा घालवता जगाला। तलाठी सर्कल न पर्यंत ना कलेक्टर ऑफिसला आम्ही गेलोच नाही। आम्हाला पुढचं जातं माहितीच नाही, आम्ही गेलोच नाही ना। आमचे 15 सातबारे असून आम्हाला 4 सातबाऱ्या जमिनीचे पैसे भेटतात। आम्ही घ्यायला पाहिजे का मग नाकारायला पाहिजे? आम्ही नाकारतो अशावरून का आमची पहिले पण 1972ला जमीन गेली MIDC मध्ये, त्याचा आम्ही मोबदला घेतला नाही। तिथपर्यंत आम्ही कसतो, आम्ही जमीन कसतो, आम्ही घामणी पडतो आणि खातो। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आलता की ज्यांनी जे बॉडीगार्ड वगैरे आणले होते, काय प्रकार होता? तेही नाही आणायला पाहिजे ना, तेही समजायला पाहिजे। ते अत्याचार करते ते आम्ही काय करणार मग? ह्याच्या पुढे आम्हाला कुठला 54 सातबारे टाकले आम्ही तर आम्हाला देत नाही कोण? तलाठी सर्कल पर्यंत यांची काहीतरी ग्रुप आहे, ते आम्हाला काय पुढचं काय माहिती नाही। म्हणजे बळजबरी ताबा घेण्यात नाही का? न ते काहीतरी शासनाच्या नावाखाली टाकून द्यायचे, नाही तर मग कोणत्या तरी नावाखाली कोणी पैसे भरेल त्याच्या नावाखाली टाकून दिलेले आहेत। पण आमचे जेवढे सातबारे आहेत ना, आमचे जेवढे पण सातबारे आहेत 15 सातबारे, तेवढे ते काढून द्यावा तर आम्ही द्यायला जमीन तयार आहे, ना तर आम्ही द्यायला तयार नाही। आम्हाला 4 सातबारे जमीन द्या पैसे देतात। जमीन गेली आमची 10 एकर, ही जमीन 18 एकर। अजून पण पूर्ण सातबार जर क्लिअर केलं तर आमचं 35 एकर जमीन भरल। 35 एकर जमीन भरल खावे का? मग आम्हाला एक ईदभर पण जमीन राहिली नाही। कंपनीवाला आला की ईदभर जागा सोडतील का? नाही सोडणार। पण आता आमची एवढी जमीन जाते 35 एकर, मग आम्ही करणार काय? मग दाखवलं आम्हाला 10 एकरचे पैसे, तो पण आम्हाला पेमेंट पण पूर्ण दाखवत नाही का तुम्हाला एवढे पैसे देऊ आम्ही, एवढे वर्ष झाले, 21 वर्ष झाले का 18 वर्ष झाले, तुम्हाला एवढे पैसे देतो। तुम्ही आतापर्यंत पैसे घेतलेच नाही घेतले। आज इथे या पाले MIDC जी सुरू आहे यामध्ये जबरदस्ती ते आज भूसंपादनाची मोजणी करण्यासाठी आले होते। त्यांचा तो कॉन्ट्रॅक्टर गुरुदास वर्मा हा बाउन्सर वगैरे घेऊन आला होता आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला होता। परंतु आमच्या शेतकऱ्यांचा तत्कालापासून 2006 पासून ठाम विरोध असताना त्यांची बाजू ऐकून घेतली जात नाही। आजपर्यंत त्यांच्या संमतीशिवाय हे भूसंपादन केलं जात आहे आणि आता शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या क्षेत्रफळामध्ये सुद्धा मोठी हे आहे की विसंगती आहे। त्यांचा 18 एकर आहे, तिथे त्यांना 8च एकरचा दाखवलं जातं क्षेत्रफळ आणि त्याच 8 एकरचा त्यांना मोबदला देण्याचा त्यांचा घाट आहे। ह्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला असताना प्रांत अधिकाऱ्यांनी मोबदला घेत नाही म्हणून कोर्टात त्यांचा मोबदला जमा केलेला आहे। आजही हे शेतकरी ते राबतात, कसतात, त्यांची पोटभरणी करतात। असे असताना जर शेतकऱ्याला तुम्ही जर देशोधडीला लावण्याचं कृत्य करणार असाल तर हा शेतकरी गप्पा बसणार नाही आणि तरीही जर
माननीय महाराष्ट्र शासन जबरदस्ती करत असेल तर मग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही। आणि ह्या सर्व बंद पाडले आज आम्ही सर्वे बंद केलेला आहे, त्यांचा बंद पाडलेला सर्वे होऊ दिलेला नाही, पण भविष्यात पण त्यांना आम्ही सर्वे होऊ देणार नाही आणि इथे उद्योग व्यवसाय उभा करू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आमची पुढची भूमिका आहे, आमचे शेतकरी वाचवा, शेती वाचवा। आता घेतलं तेवढं पुरं केलं तुम्ही। 1972ला जमीन घेतली, आता पुन्हा 2006ला घेतली, म्हणजे इथून तुम्हाला शेतकरी आणि शेती ही संकल्पनाच नष्ट करायची आहे का? हे बळीराजाचं, हे शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, शिवरायांच्या कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र असताना तुम्ही इथे फक्त शेतकऱ्यांचा आणि शिवरायांचा फक्त वापर करणार का तुम्ही त्यांच्या नावाचा? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं आपल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगणारे छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत। इथले आगरी, कोळी, कुणबी सर्व 12 बलुतेदार 18 पगड जातीचे इथले या मलंगड परिसरातले शेतकरी आम्हालाच तुम्ही इथं अस्तित्व नाकारताय। माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि उदय सामंत उद्योगमंत्री यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रकरण गांभीर्यपूर्वक घ्या, इथला शेतकरी वाचवा आणि इथे जो काय तुम्ही उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून जो विकास केला आहे त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनाच 80% नव्हे तर 100% प्राधान्य द्या, अन्यथा आम्ही हे इथं होऊच देणार नाही। असला विकास नको, हा विकास नाही तर हा भकास करायला घेतले। इथे ब्रिटिशकालीन धरण आहे, धरणापासून जवळजवळ 500 मीटर ते पर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाही। असा शासन निर्णय असताना देखील धरणाला लगत असलेल्या या शेतजमिनीवरती बळजबरी मोजणी करून आज तुम्ही इथे उद्योग व्यवसाय उभा करताय, हे आम्ही होऊ देणार नाही। तर काय नाव तुमचं आणि काय विरोध केला तुम्ही? फुलाजी माधव सांबारे। मी विरोध असा आहे, माझा 2006 पासून आम्हाला जमीन द्यायचीच नाही। 1972ला आमची जमीन पूर्वी गेली, तिचं आम्हाला पेमेंट वगैरे झालाच नाही। तर त्याच्यानंतर आता ही पण 2006ला जशी जमीन गेली तिथून आमचा विरोधच आहे, आम्हाला द्यायचीच नाही जमीन। हे अशी आमची म्हणजे एक माय आमची म्हणजे आई आहे। आई कशी लहान मुलाला दूध देते तशी आमची एक आम्हाला एक पोटाची भाकर आहे। तर आम्हाला ही जमीन द्यायची आम्ही पूर्वीपासून सांगत आलो यांना, विनंती करतो, तरी पण हे लोक आमच्यावर अत्याचार करतात। कधी एमआरसी होलं तर कधी पोलीस होलं तर कधी सर्वे होलं, हे असं अनेक काही दिवसांनी चालू 2 दिवसांनी 4 दिवसांनी आम्हाला केव्हा केव्हा असं ताप येतो कारण रात्रभर झोप लागत नाही। आपली पोटची भाकर झाली, आपण करणार काय इथं? आणि कुटुंबाला माझे 50 लोक आहेत आणि माझ्याकडे 50 लोक कुटुंबाला असं आम्ही पोट भरणार कुठं? आम्ही नोकरी धंद्याला कुठंच नाही। गाय ढोरं माझ्याकडे 100 असून पण माझ्याकडे काहीच आता राहिलंच नाही काही, मी करणार काय? किती जमीन तुमची गेली? माझी जमीन इथं 18 एकर जमीन, मला आता 8 ना 10 एकर जमीन दाखवते ते MIDC वाले। माझे पेपरवर एवढी जमीन आहे आणि माहितीचा अर्ज टाकला तर फेलून टाकतात तिथल्या तिथंच आणि तिथल्या तिथं काहीतरी लिहून देतात, जातो आता निघून। तुमचं सहमतीपत्र घेतलं होतं? नाही, केव्हाच नाही। मी 2006 पासून विरोध केला, मला सहमतीपत्र मला ते घेतलंच नाही, केव्हाच नाही। तिथं माझा विरोधच आहे। ज्या टायमाला MIDCचा आरोडे साहेबांनी सर्वे लावला त्या टायमाला त्यांना मी विरोध केला का माझी जमीन द्यायची, माझी जमिनी सर्वे करू नका तुम्ही। ठीक आहे बोलते, तुमची जमीन नाही दुसरी केली, असं झालेलं आहे ते। जुन्या आपला काय विरोध आहे आपल्या जमिनीला? नंदा फुलाजी सांबारे। आमची जमीन 2006 पासून इथेशी गेलेली आहे, पण आमचा विरोध आहे, आम्हाला ही जमीन द्यायची नाही। किती जमीन? जमीन आमची 17-18 एकर जमीन आहे आमची सगळी। काय मोबदला वगैरे? मोबदला वगैरे आम्ही काही घेतलेलाच नाही अजून। तिकडं पण आमची 6 एकर जमीन गेली, तिचाही आम्ही काही घेतलेला नाही। माझ्या ठिकाणी सर्वे चालू होतं, त्याचा काय विरोध वगैरे आपण केला? सर्वे आम्हाला इथं करून द्यायचंच नाही, आम्हाला ही जमीन द्यायचीच नाही। कारण काय वगैरे? आमचं इथं 50 लोक आमच्या इथं पोट भरतात या जमिनीमध्ये। आम्ही स्वतः कसतो, आमचे सासरे कसून गेले 90 वर्ष आणि आता आम्हाला पण 30 वर्ष झाले इथं कसलेले जमीन। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।